नमस्कार मुलींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये ललित विभागातील 10वा पाठ लाट. पाठाचं नाव आहे लाट. लाट या पाठाचे लेखक आहेत हमीद उमर दलवाई. लेखकाचा थोडक्यात परिचय असा: हमीद उमर दलवाई यांचा जन्म 1932 रोजी झाला आणि मृत्यू 1977 रोजी. हमीद दलवाई हे मुस्लिम प्रबोधनाचे शिल्पकार, धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचे पुरस्कर्ते, पुरोगामी मुस्लिम सामाजिक चळवळीचे प्रवर्तक, इंडियन सेक्युलर सोसायटी, मुस्लिम सत्यशोधक मंडळ या संस्थांची स्थापना, मुसलमानांमधील तोंडी तलाक व बहुपत्नीत्व आदीमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणण्याच्या उद्देशाने 1966 साली त्यांनी मुंबई कौन्सिल हॉलवर मुस्लिम महिलांचा पहिला मोर्चा काढला होता. लाट हा कथासंग्रह, इंधन ही कादंबरी, तसेच मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान, मुस्लिम जातीयतेचे स्वरूप, कारणे आणि उपाय, इस्लामचे भारतीय चित्रण ही त्यांची वैचारिक ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहेत. कसदार साहित्य निर्मिती, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी विचार व प्रादेशिक भाषेचा वापर ही हमीद दलवाई त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मरणोपरांत बहाल झालेला होता. त्यांची पत्नी मेहरुनिसा दलवाई यांच्याकडून सदर पुरस्काराचा स्वीकार केला. कृत्रिम भावना प्रवाहात आपण फरफटत चाललो आहोत. या जाणिवेने गुदमरून गेलेल्या लेखकाच्या मनातील भावना आंदोलनाचे समर्पक चित्रण प्रस्तुत लाट या कथेतून चित्रित झालेले आहेत. चला तर समजून घेऊया मग लाट ही कथा. हमीद दलवाई म्हणतात, एक दिवस एका साहित्यिक विषयक समारंभात माझी व सुमित्रा गोखलेची अकस्मात ओळख झाली. साहित्य विषयक समारंभ होतं आणि त्या साहित्य समारंभामध्ये सुमित्रा गोखलेची हमीद दलवाई यांच्यासोबत ओळख झाली. समारंभ संपल्यावर ज्या अनेक लोकांनी अहममिकेने माझी ओळख करून दिली, जे त्या समारंभामध्ये अनेक लोक सहभागी होते, त्या लोकांनी हमीद दलवाईंची ओळख सुमित्रा गोखलेंशी करून दिली. त्यात सुमित्रा गोखले ही एक होती. म्हणजे अनेक लोकांसोबत हमीद दलवाई यांच्या ओळखी करून दिल्या होत्या, त्यापैकी सुमित्रा गोखले ही एक होती. निवडक लोकांच्या घोळक्यात बसलेलीच जे काही निवडक प्रतिष्ठित मानकरी लोक होते, त्या लोकांच्या समवेत सुमित्रा गोखले त्यांच्या समूहामध्ये बसलेली होती. तोपर्यंत मी तिला पाहत होतो. तिच्या हातातल्या 4-2 मासिकांच्या अंकाने माझं कुतूहल चाळवलं होतं. इतर वक्त्यांनी भाषणं न ऐकता ती एका मासिकात डोकं खुपसून बसली होती. समारंभामध्ये वक्त्यांची भाषणं चालू होती आणि त्या समारंभात सुमित्रा गोखलेंच्या हातामध्ये 4-2 मासिकं होती. सुमित्रा गोखले वक्त्यांचं भाषण न ऐकता हातात असलेल्या त्या मासिकात काय लिहिलेलं आहे, त्या मासिकामध्ये काय आहे, ती चाळत होती, वाचत होती. मधूनच पुढे येणाऱ्या केसांच्या बटा आपल्या हाताने मागं साईत होती आणि व्यासपीठावरून तिचे हे आविर्भाव मी निर्विकारपणे पाहत होतो. मासिक वाचत असताना सुमित्रा गोखले अतिशय तल्लीन झाल्या होत्या आणि हे सगळं वाचत असताना त्यांच्या कपाळावर केसाची वर येत होती, ती मागे सारत होते. हे सगळं लेखक हमीद दलवाई निर्विकारपणे पाहत होते.
पुढे लेखक म्हणतात, पण मग मी बोलायला उठताच झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटानं भानावर येऊन 3 हातातलं मासिक मिटलं. मग ज्यावेळेस हमीद दलवाई हे बोलायसाठी उठले, भाषण द्यायसाठी उठले, त्यावेळेस टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या टाळ्यांच्या आवाजामुळे सुमित्रा गोखले ह्या भानावर आल्या आणि त्यांनी मासिक बंद केलं. लेखकाचं भाषण संपेपर्यंत एकाग्रतेने ती लेखकाकडे पाहत होती, पाहत राहिली. म्हणजे हमीद दलवाईचं भाषण सुरू झालं आणि हमीद दलवाई यांचं भाषण संपेपर्यंत सुमित्रा गोखले ह्या शेवटपर्यंत हमीद दलवाई यांचं भाषण ऐकत राहिल्या. समारंभ संपताच मी तिथून बाहेर पडल्यावर हसत हसत ती समोर आली आणि निसंकोचपणे तिनं माझी ओळख करून घेतली. जी अनेक मान्यवर मंडळी त्या समारंभामध्ये होती. समारंभ संपला आणि समारंभ संपताच सुमित्रा गोखले ही बाहेर पडली आणि हसत हसत हमीद दलवाईच्या समोर आली आणि निसंकोचपणे मनामध्ये कुठल्याही प्रकार संकोच न बाळगता तिने सुमित्रा गोखले हिने स्वतः हमीद दलवाई यांची ओळख करून घेतली, स्वतःची ओळख सांगितली, त्यांची ओळख करून घेतली. माझ्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहाची भरमसाठ स्तुती करण्यास तिनं आरंभ केला. हमीद दलवाई यांनी जे काही कथासंग्रह लिहिले होते त्या सगळ्या कथासंग्रहाची सुमित्रा गोखलेंनी प्रत्यक्ष हमीद दलवाईंच्या समोर त्या कथासंग्रहांची स्तुती केली. आपल्या औपचारिक बोलण्याला सरावलेला मी नुसता हसलो. बोलता बोलता माझ्याशी साहित्यावर खूपशी चर्चा करण्याची आपली इच्छा तिने माझ्यापाशी व्यक्त केली. बोलता बोलता साहित्याविषयी बोलता बोलता हमीद दलवाई यांच्या साहित्याविषयी, यांच्या कथासंग्रहाविषयी बोलता बोलता सुमित्रा गोखले सांगतात की सुमित्रा गोखले यांची इच्छा अशी होती की त्यांना हमीद दलवाई यांच्या साहित्यावर हमीद दलवाईसोबत खूप सारी त्यांची त्या विषयावर, त्या साहित्यावर चर्चा करण्याची इच्छा सुमित्रा गोखलेंची होती आणि ही इच्छा त्यांनी हमीद दलवाईसमोर व्यक्त केली. पण माझा पत्ता मागून घेतला. मी घरी कधी असतो ते विचारून घेतले आणि निरोप घेऊन हसत हसत ती निघून गेली. हमीद दलवाईचा पत्ता मागून घेतला, त्यांच्याकडे रिकामा वेळ कधी असतो हे विचारलं आणि हसत मुखानं हमीद दलवाईचा सुमित्रा गोखलेने निरोप घेतला आणि निघून गेली. लेखक म्हणतात, यानंतर सुमित्रा गोखले नेहमी माझ्या घरी येऊन माझ्याशी बोलत बसू लागली आणि यानंतर पुढे सुमित्रा गोखले ही नेहमी हमीद दलवाई म्हणजे लेखकाच्या घरी यायच्या, मनसोक्तपणे हमीद दलवाई यांच्यासोबत गप्पा मारायच्या. लेखकाशी वैयक्तिक ओळख असणारा वाचक ज्या आपुलकीनं, ज्या आदरानं लेखकाविषयी, त्याच्या साहित्याविषयी बोलत असतो, त्या आदरानं सुमित्रा गोखले माझ्याशी रोज येऊन बोलू लागली. म्हणजे जो आदर लेखकाप्रती असतो, जी आपुलकी लेखकाप्रती असते, जी आपुलकी साहित्याविषयी असते, त्या साहित्याविषयी नियमितपणे सुमित्रा गोखले ही रोज येऊन हमीद दलवाई यांच्यासोबत बोलू लागली. माझ्याशी साहित्याचा संवाद ती उकरून काढू लागली. साहित्याखेरीज इतर विषय तिला वर्ज्य नव्हते. संगीताचं चांगल्यापैकी ज्ञान तिनं संपादन केलं होतं. म्हणजे साहित्याच्या व्यतिरिक्त सुमित्रा गोखले हिला संगीताचे ज्ञान तिच्याकडे होतं. नवकलेच्या उन्मेषावरील तिचे विचार एखाद्या अव्वल दर्जाच्या नवकलाकारांना व्यक्त करावेत अशा अभिरुचीचे होते. हमीद दलवाई म्हणतात की सुमित्रा गोखले ही एक अव्वल दर्जाची नवकलाकार होती. एक अव्वल दर्जाचा नवकलाकार ज्या प्रकारे आपल्या अभिरुची व्यक्त करतो, तशा प्रकारे ती आपली अभिरुची व्यक्त करत होती. रागदारीवर बोलताना मधूनच तिला गायची लहर येई आणि ती गाऊनही दाखवी. चर्चा करत असताना, साहित्यावर बोलत असताना कधीकधी मध्येच ती
गायनसुद्धा करून दाखवायची, गाणंसुद्धा म्हणून दाखवायची. अशावेळी निस्तब्धपणे मी ते ऐकत असे आणि क्वचित वेळी तिची प्रशंसाही करीत असे. हमीद दलवाई म्हणतात की ज्यावेळेस सुमित्रा गोखले ही कधी कधी अधूनमधून गायन करून दाखवायची त्यावेळेस मी निस्तब्धपणे ते ऐकत असायचो आणि त्या गाण्याचं प्रशंसा करत असायचो. आणि नवकलेतलं काहीच कळत नसल्यामुळे त्यावर बोलायचं शक्य तितकं टाळीत असे. अशा रीतीनं लेखक आपल्या परिचयाच्या वाचकांशी जितक्या अलिप्तपणे समरस होतो तितक्या अलिप्तपणे मी सुमित्रा गोखलेशी समरस होत असे. हमीद दलवाई म्हणतात की अशा प्रकारे लेखक आपल्या ज्या परिचयाच्या व्यक्ती असतात, आपल्या ज्या परिचयाचे वाचक असतात, त्या वाचकाशी जेवढ्या अलिप्तपणे समरस होत असतात तेवढ्याच अलिप्तपणे हमीद दलवाई ही सुमित्रा गोखलेशी समरस होत असे. आणि अशा परिचयाच्या वाचकाशी जसं अलिप्तपणाचं औपचारिकपणाचं नातं निर्माण होतं तसं ते सुमित्रा गोखल्यांच्यात आणि माझ्यात निर्माण झालं होतं. जशा प्रकारचं एक औपचारिक नातं सुमित्रा गोखले यांच्यासोबत लेखकांचं नातं निर्माण झालं होतं. कसं असते मित्र हो, मैत्रिणी हो, ज्यावेळेस एखादा वाचक वर्ग, एखादा श्रोता वर्ग आपल्या साहित्याविषयी जाणून घेण्याची त्याची इच्छा व्यक्त करतो त्यावेळेस खरोखर त्या लेखकाचं आणि त्या वाचकप्रेमीचं असं अतूट नातं निर्माण होऊन जातं. तसंच नातं सुमित्रा गोखले आणि हमीद दलवाई यांच्यामध्ये निर्माण झालं होतं. लेखक पुढे म्हणतात, परंतु एक दिवस या नात्याच्या मर्यादा झुगारून देण्याचा तिनं प्रयत्न केला. पण एक दिवस असा घडला की जे हे औपचारिक नातं हमीद दलवाई आणि सुमित्रा गोखलेंच्या मध्ये निर्माण झालं होतं त्या नात्याच्या मर्यादा झुगारून देण्याचा सुमित्रा गोखले यांनी प्रयत्न केला. लेखक म्हणतात, हमीद दलवाई, त्या दिवशी मी फोर्टमध्ये आपल्याच तंद्रीत रस्त्यानं चाललो होतो. इतक्यात ती समोरून आली, सुमित्रा गोखले. हसत हसत आडवा हात धरून तिनं मला अडवलं आणि विचारलं, कुठं निघालात? रस्त्यात हमीद दलवाईला अडवलं आणि हसत हसत आडवा हात करून सुमित्रा गोखले हमीद दलवाईला विचारते, कुठे निघालात? तिनं हात आडवा करून आडवावं हे मला आवडलं नाही. हमीद दलवाई म्हणतात, तिनं हात आडवा करून मला आडवावं हे मला आवडलं नाही. तरीही हसून औपचारिकपणे मी म्हणालो, सहज इकडेच. लेखकाला ते आवडलं नाही तरी हसत मुखानं औपचारिकपणे हमीद दलवाईने उत्तर दिलं, सहज इकडेच निघालो. आणि बाजूच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या रंगीबेरंगी कपड्यांकडे बघू लागलो. माझ्याकडे रोखून पाहत तिनं पुन्हा विचारलं, काही खरेदी? मोठ्याने हसून मी उत्तर दिलं, आम्ही कसली खरेदी करणार सुमित्राबाई, इतरांच्या खरेदीवर आमची कामं होतात. ज्यावेळेस सुमित्रा गोखलेंनी प्रश्न केला की काही खरेदी करायची आहे का, यावर हमीद दलवाईने उत्तर दिलं, सुमित्राबाई, आम्ही कुठली खरेदी करणार, इतरांच्या खरेदीवर आमची कामं होतात. त्याबरोबर तिनं चटकन विचारलं, तुम्हाला खरंच काही घ्यायचं आहे का? त्यावर सुमित्रा गोखले पुन्हा चटकन हमीद दलवाईंना प्रश्न विचारतात, तुम्हाला खरंच काही खरेदी करायचं आहे का, काही घ्यायचं आहे का? तिचे हे विचारणं मला आवडलं नाही आणि हे विचारणंसुद्धा हमीद दलवाईला आवडलं नाही. अशा रीतीने माझ्याशी ओळख करून घेणारी, माझ्याशी ओळख वाढवणारी आणि माझ्या पुढं करणारी सुमित्रा गोखले काही पहिलीच नव्हे. अशा पुष्कळांना मी आपल्या जीवनाचा स्पर्शही होऊ दिला नव्हता. माझ्या कलेच्या विश्वात वावरणारी ही माणसं माझ्या जीवनाचा भाग होऊच शकत नव्हती. लेखक म्हणतात की अशा अनेक प्रकारचे जे लोक होते, जे वाचकप्रेमी माझ्याशी ओळख वाढवणारे होते, माझ्यासाठी पुढं करणारी ही सुमित्रा गोखले ही पहिलीच नव्हती. तर अशा पुष्कळांना मी आपल्या जीवनाचा स्पर्शही होऊ दिला नव्हता. माझ्या कलेच्या विश्वात ही वावरणारी जी माणसं होती ही माझ्या जीवनाचा भाग होऊच शकत नव्हती. सुमित्रा गोखलेला मी उत्तर दिलं, छे, आता मी जे काही म्हणालो त्याचा अर्थ तुम्ही काही खरेदी करून द्यावी असा नाही.
हमीद दलवाई म्हणतात, नाही, मी जे आता म्हणालो याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला काहीतरी खरेदी करून द्यावी, तुम्ही मला काहीतरी घेऊन द्यावं. माझ्या बोलण्यातील ही एक लकब इतकंच आणि बरं येतो असं म्हणून आपल्याच तंद्रीत मी पुढे चालू लागलो. हमीद दलवाईने सांगितलं की मला काही खरेदी करायचं नाही, मला काही घ्यायचं नाही असे बोलून बरं मी निघतो, बरं मी येतो असं म्हणून हमीद दलवाई हे स्वतःच्या तंद्रीत पुढे चालू लागलेत. लेखक पुढे म्हणतात, हा जो प्रसंग होता या प्रसंगानंतर सुमित्रा गोखले माझ्याकडे नेहमीप्रमाणे येत राहिली. आपल्या सवयीप्रमाणे माझ्याशी बोलत राहिली. साहित्य, संगीत, चित्रपट इत्यादी विषयांवर आमचा अप्रतिहतपणे वाद होत राहिला. हा जो प्रसंग घडला होता या प्रसंगानंतरसुद्धा सुमित्रा गोखले ही हमीद दलवाई यांच्या घरी येत जात होती. संगीत, साहित्य, चित्रपट इत्यादी अनेक विषयांवर त्यांचा वाद होत होता. असंच बोलता बोलता एक दिवस तिनं मला विचारलं, तुम्ही जॉनी बेलिंडा पाहिलात का हो? साहित्य, संगीत, चित्रपट या विषयावर चर्चा होत असताना मध्येच सुमित्रा गोखलेंनी हमीद दलवाई यांना विचारलं की तुम्ही जॉनी बेलिंडा पाहिलात का हो? जॉनी बेलिंडा हा चित्रपट तेव्हा मुंबईत लागला होता. जॉनी बेलिंडा नावाचा चित्रपट त्यावेळेस मुंबईमध्ये सुरू होता. मी नकारार्थी मान हलवली. हमीद दलवाईने नकार दिला. त्याबरोबर तिनं चटकन विचारलं, आपण पाहूया का? हमीद दलवाईने नकार दिला, नकारार्थी मान हलवली आणि यावर सुमित्रा गोखलेंनी चटकन प्रश्न केला, आपण पाहूया का? तिच्या स्वरात एक वेगळीच आर्तता मला जाणवली. तिचे जे स्वर होते या स्वरामध्ये, या आवाजामध्ये एक वेगळीच एक आतुरता मला लेखकाला जाणवली. तिचे घारे डोळे कसल्या तरी जिव्हाळ्यानं चमकू लागले. मला ते सगळं विलक्षण विचित्र वाटू लागलं. मी लगेच उतरलो, नको, चित्रपट पाहण्याचा मला फारसा शौक नाही. तिच्या बोलण्यामधली, तिच्या आवाजामधली जी आर्तता होती, या सगळ्या विलक्षण, हा जो सगळा विलक्षण प्रकार लेखकाला विचित्र वाटू लागला आणि या विचित्र वाटणाऱ्या प्रसंगावरून लेखकाने लगेच पटकन उत्तर दिलं, नको, चित्रपट पाहण्याचा मला फारसा शौक नाही, मला चित्रपट बघण्याचा फारसा शौक नाही, मला आवड नाही, असं उत्तर हमीद दलवाईंनी सुमित्रा गोखलेला दिला. ती स्तब्ध राहिली, थिजल्यासारखी बराच वेळ बसून राहिली. मग हळूहळू ती इतर विषयावर बोलू लागली. नाही म्हणताच सुमित्रा गोखले शांत राहिल्या आणि काही वेळाने ती इतर विषयावर बोलू लागली. ती अमकी कथा वाचलीत का हो? तिने मला विचारलं. त्याबरोबर मध्येच थबकलेली संभाषणाची गाडी पूर्ववत चालू झाली. तन्मयतेनं मीही त्या कथेवर तिच्याशी बोलू लागलो. मग त्या कथेवर जे दोघांचं बोलणं थांबलं होतं, पुन्हा बोलणं सुरू झालं. परंतु दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा भरकटलेल्या मनानं मी नुसता पडलो होतो. मनात कसल्या तरी भावनांना कड आले होते. मनातल्या उसळत्या भावनांचा कुणाजवळ तरी स्फोट करावंसं वाटू लागलं होतं. अशा ऐनवेळी सुमित्रा गोखले आली. येताच नेहमीप्रमाणे हसत हसत तिनं विचारलं, हॅलो, कसला विचार चालला आहे? दुसऱ्या दिवशी लेखकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारच्या भावनांनी कहर केलेला होता. ह्या मनात उसळणाऱ्या भावनांचा कुणाजवळ तरी आपण, ह्या भावना कुणाजवळ तरी आपण सांगाव्यात, कुणाशी तरी आपण बोलावं. आणि इतक्यातच सुमित्रा गोखले आल्या आणि इथंच नेहमीप्रमाणे हसत हसत लेखकाला म्हणतात, नमस्कार, हॅलो, कसला विचार चालला आहे का? त्यावर लेखक, मी सावरून बसत म्हणालो, कसला नाही, आणि पुन्हा विचारमग्न होऊन बाहेर पाहू लागलो. उत्तर दिलं, काहीच नाही. आणि पुन्हा त्या विचारमग्न डोक्यात, त्या विचारमग्न मनाने होऊन लेखक बाहेर पाहू लागले. असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं. सुमित्रा गोखले आल्याबरोबर मनातले विचार बाजूला फेकून देऊन मी तिच्याशी हव्या त्या विषयावर बोलू लागलो होतो.
माझ्या मनातल्या उलथापालथीची दाद देखील लागू दिली नव्हती. म्हणजे लेखकाच्या मनामध्ये काय खळबळ चालू होती, कुठल्या प्रकारच्या भावनांचे त्या मनामध्ये त्या भावना उसळ्या घेत होतो त्या. पण ते मनातले विचार मी बाजूला सारून दिले आणि तिच्याशी हव्या त्या विषयावर बिनधास्तपणे लेखक बोलत होते. लेखकाच्या मनामध्ये चालणाऱ्या त्या जे विचार होते, ज्या भावना होत्या, त्या भावनाची थोडीशीही तल्लक सुमित्रा गोखलेला लागू दिली नव्हती. परंतु त्या दिवशी मनानं इतका अस्वस्थ झालं होतं की एरवी ती आली असताना आपोआप येणारा औपचारिकपणा निर्माण होऊ शकला नाही. पण त्या दिवशी हमीद दलवाई एवढे अस्वस्थ झालेले होते. लेखक म्हणतात की एरवी ती आली असताना आपोआप येणारा औपचारिकपणा निर्माण त्या दिवशी होऊ शकला नाही. माझी वेगळी विचित्र मनस्थिती तिनंही ओळखली आणि नेहमीच्या जिव्हाळ्याच्या स्वरात तिनं विचारलं, तुम्हाला बरं नाही का? सुमित्रा गोखलेनेही हमीद दलवाई लेखकाची परिस्थिती, लेखकाची मनस्थिती ओळखली आणि विचारतात, तुम्हाला बरं नाही का? तिनं असं विचारावं याचं मला आश्चर्य वाटलं नाही. तथापि माझ्या जीवनात ती डोकं पाहत असल्याची मला जाणीव झाली. हमीद दलवाईला सुमित्रा गोखलेनं असं विचारावं याचं लेखकाला आश्चर्य नव्हतं. पण माझ्या जीवनात ती डोकं पाहत असल्याची लेखकाला जाणीव झाली. आजवरचा परकेपणा तिच्या दृष्टीनं संपवून टाकल्याच मला जाणवलं. तिला काहीतरी कडवट उत्तर देऊन हा परकेपणाचा पडदा तसाच घट्ट पकडून ठेवावा असं तीव्रतेने मला वाटलं. पण मग माझं मलाच वाटू लागलं, आता एखादा माझा मित्र आला असता तर त्याच्याशी मी माझं मन मोकळं केलं नसतं का? लेखकाला मनामध्ये जे अनेक प्रकारचे जे विचार होते, जे अनेक प्रकारच्या भावना होत्या, त्यावेळेस लेखकाला असं जाणवत होतं की अशा वेळेस जर माझा एखादा मित्र आला असता तर मी माझ्या मित्राजवळ माझं हे सगळं मन मोकळं केलं नसतं का? मग बिचाऱ्या सुमित्रा गोखलेनंच आपलं असं काय घोड मारलं आहे की आपण सदा न कदा तिच्याशी इतक्या तुटकपणे वागावं. ज्या माझ्या मित्राशी मी माझं मन मोकळं करतो तेही माझे एकाएकी मित्र बनले नव्हते. कालांतराने त्यांच्यात आणि माझ्यात जिव्हाळा निर्माण झाला होता, एक प्रकारचा विश्वास वाटू लागला होता. सुमित्रा गोखलेच्या इतक्या परिचयानंतर आता तिच्याविषयी इतका विश्वास निर्माण व्हायला काय हरकत होती? लेखकाला वाटलं, जर एखादा मित्र असा असता तर मी माझ्या मित्राजवळ माझ्या मनामध्ये चालणारे जे घालमेल आहेत ते त्यांना मी सांगितलं असतं, मन मोकळं केलं असतं. मग सुमित्रा गोखलेने माझं काय वाईट केलं? आपण सदोदित तिच्याशी इतक्या तुटकपणे का वागावं? अशा प्रकारचे विचार लेखकाच्या मनामध्ये येत होते. बाहेर शून्यपणे पाहत मी म्हणालो, आज सकाळी गळफास लावून आत्महत्या केलेली एक मुलगी मी पाहिली, गळफासाला लटकलेली. हमीद दलवाई म्हणतात की आज एक सकाळी गळफास लावून आत्महत्या केलेली एक मुलगी मी पाहिली, गळफासाला लटकलेली. बराच वेळ ती काही बोलली नाही. असं बोलताक्षणी बराच वेळ सुमित्रा गोखलेने उत्तर दिलं नाही, नुसती माझ्याकडे पाहत राहिली. मग मीच पुढं म्हणालो, तिचं एका तरुणावर प्रेम होतं. लेखक सुमित्रा गोखलेला सांगतात की त्या गळफास घेणाऱ्या मुलीचं एका मुलावर प्रेम होतं. मग काय झालं? तिनं अस्वस्थपणे विचारलं. सुमित्रा गोखलेने अस्वस्थ होत विचारलं, मग काय झालं? कुणास ठाऊक. तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. कदाचित दुसऱ्याच कुणा मुलीशी त्यानं जमवलं असेल, तिला बिचारीला फसवलं असेल. त्याला तिच्या प्रेमाची कल्पना होती का? सुमित्रा गोखले दुसरा प्रश्न करतात की तिला तिच्या प्रेमाची कल्पना होती का त्या मुलीला? तिचा हा प्रश्न मला पोरकट वाटला. मी उत्तरलो, असेल किंवा नसेल, मला त्याची कल्पना नाही. तिचं त्याच्यावर प्रेम होतं इतकंच मला माहीत आहे. बाकीचे माझे तर्क आहेत. पाहिजेला तो प्रसंग सारखा मला आठवतो आहे.
हमीद दलवाई म्हणतात की त्या मुलीचं त्या मुलावर प्रेम होतं नव्हतं याची मला कल्पना नाही. तिचं त्याच्यावर प्रेम होतं इतकंच मला माहीत आहे. फक्त त्या मुलीचं त्या मुलावर प्रेम होतं एवढं मला माहीत आहे. बाकीचे फक्त माझे हे तर्क आहेत. फक्त तो पाहिलेला प्रसंग मला सारखा आठवत आहे की ती मुलगी गळफास घेऊन त्या गळफासाला लटकलेली होती. सुमित्रा गोखले चित्रासारखी स्तब्ध बसून माझं बोलणं ऐकत होती. थोडा वेळ कुणी काहीच बोललं नाही. मग तिनं शुष्क स्वरात मला विचारलं, तुम्ही तिचा इतका विचार का करता आहात? त्या गळफास घेणाऱ्या मुलीविषयी लेखक सांगतात. आणि थोडा वेळ सुमित्रा गोखले लेखक कुणीच काही बोलत नाही. आणि यावर पुन्हा सुमित्रा गोखले हळू आवाजात म्हणतात, तुम्ही तिचा इतका विचार का करतात? लेखक म्हणतात, तिच्या स्वरातल्या तटस्थपणाच्या भावनेची मला चीड आली. मी आवेगानं म्हणालो, प्रेमासाठी एक माणूस आपला जीव गमावतो, स्वतःला गळफास लावून घेतो, यात विचार करण्यासारखं काहीच नाही का? की जी व्यक्ती प्रेमासाठी आपला जीव गमावून बसतो, स्वतःला गळफास लावून घेतो, खरोखर यात विचार करण्यासारखं काहीच नाही का? तिच्या दिव्य प्रीतीनं मी दिपून गेलो आहे. तिच्या दिव्य प्रीतीने मी दिपून गेलो आहे. मृत्यूला मिठी मारणाऱ्या तिच्या उत्कट प्रीतीवर मी प्रेम करू लागलो आहे. वाटतं की तिच्या प्रियकराच्या दृष्टीनं तिच्या या विलक्षण कृत्याचा अर्थ लावावा, तिच्या जीवनात डोकावून पाहावं. जशा प्रकारचे विचार, अशा प्रकारच्या भावना लेखक हमीद दलवाई यांच्या मनामध्ये गळफासावर लटकलेल्या त्या तरुणीविषयी होत्या. या पाठाचं उर्वरित भाग आपण पुढल्या रचनेत पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.